काय म्हणताय पुणेकर? निवडून येणार धंगेकर. मला तरी नाही वाटत की पुणेकरांना ही मेट्रो हवी होती बर, आणि ही मेट्रो पुण्यावरती लादली. पण भाजपवर आमचा विश्वासच नाही ना. काय विश्वास नाही नाही, आमचं भाऊच यायला पाहिजेत आम्हाला. त्याने देशाचं वाटोळं केलं. बर. या भाजपला आम्ही कुणी मानत नाही. घराघरात भांडणं लावायची, पक्षाफक्षात तोडफोड करायची. बर. कशासाठी पाहिजे? नाही, धंगेकर भाऊच इथं सगळीकडे कामं करतात. ते सगळे प्रत्येक गोष्टीला जेव्हा बोलवेल तेव्हा हजर असतात. एकच धंगेकर यायला पाहिजे. काय होतं त्यावेळेस काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर बीजेपी आलं होतं. बर, बीजेपीने अपेक्षा काय होतं, बीजेपीने काहीतरी करून दाखवा असं लोकांचं मत होतं त्यावेळेला सुद्धा. पण ते करून न दाखवता भांडणच लावून दिले जास्त. पुण्याचे महापौर होऊन गेले मुरलीधर मोहोळ. आम्ही कधीही बघितलेलं नाहीये, फक्त नावाने ऐकून आहे, पण आम्हाला कधीही फेस केलेलं नाहीये त्यांनी की तुम्हाला काही समस्या आहेत का, कधीच नाही. तसं आमचं मेन मत धंगेकरच येणार आहे त्यावेळेस. पण 400 पार मोदी स्वतः जात नाही, 200 पार ते 400 पार कधी जायचे. आमच्या इकडनं फक्त काँग्रेस लागणार हे लक्षात ठेवा. हा मनुष्य धंगेकर काम करणारा माणूस आहे, केव्हाही उभा राहणारा माणूस आहे. बर. धंगेकर सगळा माणूस नाहीये. आणि मुरलीधर मोहोळ हा, त्याला पाहिलंच नाही काळा की गोरा, तर त्याला मुरलीधर मोहोळला काय बोलायचं आम्ही. नमस्कार, मी गणेश गायकवाड. आपल्या सर्वांचं स्वागत आहे वी मराठी न्यूजमध्ये. सोलापूर लोकसभा आणि माढा लोकसभा या दोन लोकसभा मतदारसंघातील मतदान जे आहे ते आज झालेलं आहे आणि आता आपण पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत. पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये जी काय लढत आहे ती अटीतटीची होते, कारण या ठिकाणाहून महायुतीकडून मुरलीधर मोहोळ हे उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे अशी तिरंगी ही लढाई होते. सध्या मी कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या नवी पेठ या भागामध्ये आहे आणि आपला जो काही नेहमीचा ट्रेंड असतो, लोकांशी बोलूया, लोकांची मतं काय आहेत, लोकांना नक्की खासदार म्हणून कुणाला पसंती आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी सध्या मी नवी पेठमध्ये आहे. काही तरुण आपल्यासोबत आहेत. काय म्हणताय पुणेकर? निवडून येणार धंगेकर. काय डायलॉगच केलाय तुम्ही? डायलॉग का नाही, धंगेकर का? आपण डायलॉग नाही, जनतेने ठरवलेलं आहे. जनतेने ठरवलेलं आहे हो. का? कशासाठी? पण काय कारण काय? कारण काय, किती वर्ष आपण 10 वर्ष तुम्ही बघताय बर, विकासाच्या नावाखाली नदी बुजवण्याचं काम चाललंय, बर, पर्यावरणाचा ऱ्हास करतायत. बर. नाही, आम्हाला दंगेकरच यावेळेस. धंगेकरांचा आता काही वर्ष 6 वर्ष होत आलंय आमदारकीचा काळ. कसं काम केलंय रविभाऊनी? वर्ष 6 वर्ष नाही, 1च वर्ष झाले आत्ता. 6वा वर्ष. 6वा वर्ष. एकदम व्यवस्थित सगळ्यांना जनतेला बरोबर घेऊन त्यांनी काम केलेलं आहे. बर. भाजप म्हणतंय आम्ही मेट्रो वगैरे आणली. मेट्रो काँग्रेसने आणली, बर, उद्घाटन फक्त भाजपने केली. बर. काय होईल मग आता? दंगेकर. धंगेकर. तिरंगी नाही, दुरंगी नाही, ही निवडणूक एकरंगी होणार. दंगेकर. धंगेकर. यस. काय वाटते तुला तरुण म्हणून, काय अपेक्षित तुझ्या खासदाराकडून होणार आहे? काय खासदाराकडनं अपेक्षित असं काही नाही, पण समाजाचा आणि मुळात म्हणजे समाजाबरोबर जे घटक आहेत त्यांचा त्यांनी मान आणि सन्मान केला पाहिजे. बर. आज जे काही घडतंय पुण्यात, बर, म्हणजे ड्रग्सची प्रकरणं म्हणा किंवा इतर महिलांच्या बाबतीतलं म्हणा, बर, तर त्यामध्ये कसं राहतं की अजूनपर्यंत कोणी वाच्यता केली नव्हती, पण आज धंगेकरांनी त्याची पोल खोल समाजासमोर आणलेली आहे. बर, सगळ्यांना माहिती करून दिलं आहे की ड्रग्सचं प्रकरण नेमकं काय बर, किंवा महिलांवर होणारा हा अत्याचार नेमका कसा होतोय ते त्यांनी माहिती करून दिलं. बस इतकंच. कारण का बाकी काही नाही. मेट्रोचं जर म्हणतात तर मेट्रो म्हणजे मुळात म्हणजे पुण्याला, मला तरी नाही वाटत की पुणेकरांना ही मेट्रो हवी होती बर, आणि ही मेट्रो पुण्यावरती लादली. आज हे म्हणतात आहेत की प्रत्येक श्रेय घेतात आहेत की मेट्रो आम्ही आणली, मेट्रोचं आम्ही हे उद्घाटन केलं, मेट्रोची फीत आम्ही घातली, मेट्रोचं तिकीट पण आम्ही काढलं, ते मान्य आहे. पण मला सांगा, हे पुणेकरांना मेट्रो खरंच गरजेची होती का? कारण का ही मेट्रो पुण्यावरती तुम्ही लादली आहे. आज तुम्ही जर एखादी प्रॉपर्टी घ्यायला गेलात, एखादा जर बाबा सामान्य कुटुंबातला माणूस 1 BHK जर घ्यायला गेला, तर तो 1 BHK जेव्हा रेडी पोझिशनमध्ये झाला त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती मेट्रो टॅक्स लावताय. म्हणजे थोडक्यात म्हणजे तुम्ही ते आमच्यावरती लादलंय आणि तुम्ही तेच तुम्ही घेऊन आज समाजात वावरताय. आणि मुळात म्हणजे म्हणायचं गेलं तर मुरलीधर मोहोळ हे फक्त मोदींच्या चेहऱ्यावरती मतं मागतात आहेत, बाकी काही नाही. ह्यांचं कुठल्याही प्रकारची कामं नाही आहेत. आणि जर कामच बघायची असतील तर आज इतर मतदारसंघातल्या लोकांनी पण येऊन कसब्यामध्ये बघा. आज कसब्यातले लोकही तुम्हाला सांगतील की त्यांची कामं काय आहेत. आज सुरक्षिततेच्या बाबतीतले जे कॅमेरे आहेत, आज पूर्ण कसब्यामध्ये कॅमेरे लावलेले आहेत. किंवा म्हणायला गेलं तर ड्रेनेज लाईनचे प्रश्न किंवा पाण्याचे प्रश्न, याच्यावरती समस्या त्यांनी भरपूर सोडवल्यात. आज दिखावा म्हणून तो माणूस इतका मोठा करत नाही, पण इतर लोक करतात आहेत.
ते लोकांना समजलंच आहे थोडक्यात. आणि म्हणजे जनतेने पण ठरवलं आहे, जर खासदार जनतेला पाहिजे आणि जनतेचा विकास झालाच पाहिजे, यासाठी दंगेकरांनाच मोठी संधी. वंचितचे इथं उमेदवार आहेत वसंत मोरे, त्यांच्यामुळे काही तोटा व्हायच नाही का रवींद्र दंगेकर? असा इतका फरक पडायचा नाही, कारण का कसं आहे की दंगेकर हा जनतेतला माणूस आहे. आज जनतेने पूर्णपणे त्यांना मोठं केलेलं आहे. पोटनिवडणूक जसं वातावरण होतं रवींद्र दंगेकरांचं तसं दिसत नाही. पण आता वातावरण म्हणायला गेलं तर वातावरणाचं कसं आहे की वातावरण घडीत असं आहे तर घडीत चेंज होत राहतं. त्यामुळे जर म्हणायला गेलं तर तुम्ही आज संपूर्ण पुणे शहरात फिरा. पुणे शहरात जेव्हा तुम्ही फिरताल तेव्हा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जाणवेल की आज दंगेकरांना बारीक मुलगापासनं म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळे आज दंगेकरांची नाव सगळ्यांच्या तोंडात आहे. जे सुरेश कालमडेंनी एकेकाळी पुण्याचा विकास केला होता, तसंच आम्ही सगळे पुणेकर दंगेकरांकडनं पण हीच अपेक्षा करतो. मोहळ काढून का बरं करत नाही तुम्ही अपेक्षा? कारण का तुम्ही मला सांगा, नगरसेवक होते, महापौर झाले, सगळी पदं भोगली, पण आजपर्यंत तुम्ही तुमचं कोथरूड सोडून पुण्याचे महापौर होते, तुम्ही कोथरूड सोडून इतर मतदारसंघात कधी फिरलात का? नाही. तुम्ही इतर मतदारसंघात कुठली कामं केलीत का? तर नाही. तुम्ही फक्त कोथरूड आणि कोथरूड पुरतच एवढंच मर्यादित राहिलं. कोथरूड लीड जाणार आहे? कोथरूड मधनं पण मला 100% गॅरंटी आहे की दंगेकर तिथं लीड घेतील कोथरूड मधनं. काय वाटतं एक तरुण म्हणून कसं पाहिजे तुमचं पुणे आणि काय कोण अपेक्षा सोडवल? कोणी पण निवडून येऊ दे, ट्रॅफिकची समस्या सॉल्व्ह झाली पाहिजे. बाकी काय तरुण म्हणून आणि काय म्हणते प्रायव्हेट कंपनीचा एम्प्लॉई म्हणून हीच अपेक्षा आहे. ट्रॅफिकची समस्या सॉल्व्ह झाली, कोणी पण निवडून येऊ दे. आतापर्यंत आजच्या घडीपर्यंत पुण्याचे खासदार कुठल्या पक्षाचे होते, काय कल्पना आहे? आत्तापर्यंत अनिल शिरोळेच होते 2 टर्म, त्यांनी म्हणजे भाजपचेच होते. तर त्यामुळं भाजपचेच खासदार आहेत. तर त्यांनाही विनंती म्हणजे आता कोणी निवडून येऊ दे, दंगेकर येऊ दे किंवा मोरले अण्णा येऊ दे, पण ट्रॅफिकची समस्येवरती यावेळीच लक्ष घालावं. एक प्रश्न महत्वाचा आहे पुण्याचा. इथलं उमेदवाराचं चेहरे बाजूला काही थोडा वेळ ठेवले. राष्ट्रवादी काँग्रेस हा विषय, राष्ट्रवादी काँग्रेस आता भाजप सोबत आहे, अजित पवारांचा गट आणि शरद पवारांचा इकडं आहे. तुलनेनं राष्ट्रासाठी भाजप पक्ष बरा वाटतो का काँग्रेस पक्ष बरा वाटतो? नाही, असं आहे. आता हे माझं वैयक्तिक मत आहे, मी असं आहे पब्लिकली नाही सांगू शकत. ते माझ्या मनातलं आहे. मी जे काय असेल ते मत मी. नमस्कार, या थोडं पुढं. आहे ना. काय म्हणतात पुणेकर म्हणतात एकच दंगेकर, एकच दंगेकर बस. आम्हाला लोकसभेचा खासदार भाजप आम्ही ओळखत नाही. ज्यांनी देशाचं वाटोळं केलं या भाजपला आम्ही कुणी मानत नाही. घराघरात भांडणं लावायची, पक्षाफक्षात तोडफोड करायची. कशासाठी पाहिजे? सर्वसामान्यांचे प्रश्न, ट्रॅफिकचा प्रश्न, लाखो पेन्शनर पडलेत. म्हणजे वयस कुणाही पेन्शनला कुणी इंटरेस्ट घेते ना. PFC जी लोक ज्या संस्थेवरती BJP उड्या मारत होतो, 1 रुपया सुद्धा पेन्शन लोकांना वाढवलं नाही. वाईट वाटलं. आम्ही साहजिक, मी जुना माणूस आहे, आज रिटायर होऊन मला 15 वर्ष आलेत. मी काँग्रेस पक्षाचं वर्षानुवर्ष काम करतो. जे पुढारी झाले, तुम्ही आता राष्ट्रवादीने याचा विषय काढला, आणि पवार साहेबांची सगळीकडे बाजी मारली जाईल. शिवसेना, महाआघाडी सगळीकडे प्रचंड मात्र निवडून येईल. 400 पार म्हणते. हे म्हणाल का? मी म्हणाल ना, किती खासदार तुम्ही मला सांगा. देशातले खासदार किती आहेत? 543 आहे का 555 आहे? हा साधा प्रश्न आहे. म्हणायला काय हो, भविष्य कोणीच भविष्य पोपटाला सांगितलं तर काढतो, तुमचं काढून सांगतो. म्हणजे तात्पर्य मी सांगतो. आम्ही 400 पारचा विषय सोडूनच दिलाय. 200 आले तर त्यांचं नशीब. आम्ही बाकी सगळे महाआघाडीचे हो घसरणार नाही. लोक घसरतील. जनतेला, सामान्य लोकांना कंटाळा, या नावाचा कंटाळा आला, मोदी नावाचा कंटाळा आला. कुठलं केलं काय मोदी घ्या. अरे गॅरंटी काय गॅरंटी तुम्ही देणार? लोकांना नोकऱ्या द्या. ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आलाय कुठला माणूस? हा माणूस सामान्य माणसात कधी आलाय का? गाडी आमचा माणूस बघा, दंगेकर कुठेही गेला, कुठल्याही रॅलीला गेला, आनंदाने लोकात सामील होतो. कुठेही जा, काय प्रश्न असो, काय तुम्हाला अडचण आहे, घरात ह्या नवी पिढीत एवढं आत्ता आल्यात. आम्ही आमदारकीला त्यांचं काम केलं. सगळ्या कार्य घरात दारातून काम करणार माणूस खरं दंगेकर. आम्हाला अभिमान आहे. आम्ही कुठल्या सरकार दोष देण्यापेक्षा सरकारमध्ये जी चांडळ चौकटी भरली, त्यांनी वाट लावली देशाची. तुम्ही म्हणताय मोदींच्या चेहऱ्याचा कंटाळा आला, पण तुमचे मुरलीधर मोहोळ मोदींकडे बघून मत द्या म्हणते. ते काय म्हणतील हो? आम्ही त्याला म्हणा ना, शरद पवारांकडून मत. शरद पवारांनी पण राज्य कारभार केलेला आहे. देशाचे शेती मंत्री होते, संरक्षण मंत्री होते पवार साहेब. असं नका सांगू. आम्ही मोदीला नाव ठेवायचा काय संबंध कोणाचा? जो माणूस सामान्यपर्यंत आलेलाच नाही. काय लक्षात घ्या, आम्हाला अभिमान आहे. देशाला कुठल्याही पंतप्रधान नाव ठेवायचा अधिकार नाही. पण तुमचं वागणं असं आहे
घराघरातली भांडण होतात बरं, तिथे जाऊन पडतात. मुरलीधर मोहोळांचं महापौर म्हणून काम कसं राहिले महापौर? काही नाही, अहो तो इथं राहून गेलेला माणूस कधी आमच्या वाड्यात आला नाही. आत्ता तुम्ही विचारलं म्हणून सांगतो. बरं. काही नाही. काय कित्येक महापौर होऊन गेले. संबंध होतो जनतेचा. महापौराचा का प्रथम नागरिक, पुणेकरांचा प्रथम नागरिक कोण असतं? महापौर. काही अडचणी असणार सोडवणार कोण? म्हणजे हे लोक गेले. तुम्ही साधारण आज इलेक्शन आलं म्हणून तुम्ही लोकांच्या दारात येताय, लोकांना पत्र घेता, नवी पेठेतील लोकांना एकत्र बोलून मेळावे घेतात. त्यावेळी तुम्हाला आम्ही नवी पेठ दिसलो का? तात्पर्य सांगत असतं की कोविड मध्ये कसं काम केलं त्यांनी कुणी महापौर आपले मुरलीधर मोहोळांनी? मुरलीधर मोहोळ आमच्या सगळ्या सामान्य कार्यकर्त्यांनी घरोदारी जाऊन किट लोकांना गोरगरिबांना जे मिळत नव्हतं. एक आमच्या इथं माझे महापौर ते अंकुश काकडे, त्यांचे पुतणे सुधीर काळेमुळे कार्यकर्ते, त्यांनी लोकांना घरी जाऊन किट दिले बक्षीस. गोरगरीब अडचण काही मिळतच नव्हतं बाहेर. आणि मुरलीधर अण्णांनी आलेच नाहीत. आलेच नाही. फक्त ते उद्घाटन करायला आले ते कोविडचे करा बस. बाकी परत नमस्कार. नाही आले. नमस्कार. काय वातावरण आहे इकडलं? काय एकच दंगेकर यायला पाहिजे. तुम्ही दंगेकरशिवाय बोलच नाही काय? मग त्यांची कामं आहेत ना, आमच्या नवी पेठेमध्ये भरपूर त्यांनी कामं केल्यात. काम केले? पाण्याची ड्रेनेज लाईनीची, बरं. आता बरंच सोसायट्यांची भरपूर कामं केल्यात त्यांनी. लीड जाईल का इकडून? हा येणार, लीडनेच येणार. किती लीड जाईल? 50,000 येणार ते. कसब्यात निसत्या? हा नाही सगळीकडनंच बर कामाचा मान. हा सगळीकडनं. भाजप पक्ष कसा वाटतोय? आम्हाला तर बरोबर वाटत नाही. कामच नाही ना, त्यांनी केलीच नाही ना कामच केलं नाही. कामच केलं. नमस्कार. काय कसं बघताय राजकारणाकडे? राजकारण बघण्याचा उद्देश काय आहे? लोकांचा लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या वयस्कर लोकांपर्यंत बर सगळं बदललेलं आहे. बर कारण काय आहे, टीव्हीवर बघतो आपण, भाषणं बघतो सर्व पक्षाची असतील, पण बीजेपीची जी भाषणं आहेत ती नुसते फक्त काँग्रेसला दोष देणारी आहेत. फक्त बर 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 तुम्ही काय काम केलं हे दाखवतच नाहीये. बर बर बरोबर आहे. लोक काय म्हणतात, तुम्ही काय काम केलं हे दाखवा. बरोबर आहे. ते कुठल्या राज्यात जाऊन दे, त्यांची भाषणं बघा तुम्ही. आजही आम्ही बघतो, असं म्हणत नाही की मोदींची भाषणं बघायची नाही, मोदींची भाषणं बघतो आम्ही. पण तुम्ही प्रगती करता, एकीकडे सांगता आणि एकीकडे वेगळ्याच मार्गाने चाललेत. भाजपची 10 वर्षात सत्ता आली, त्यापूर्वी काँग्रेसची सत्ता होती. तुम्ही हा सगळा कार्यकाळ बघितला, तुम्हाला काय फरक जाणवतो? साधारण फरक थोडासा जाणवतोय आम्हाला. काय होतं, त्यावेळेस काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर बीजेपी आलं होतं. बीजेपीने अपेक्षा काय होतं, बीजेपीने काहीतरी करून दाखवा असं लोकांचं मत होतं त्यावेळेला सुद्धा. पण ते करून न दाखवता भांडणच लावून दिले जास्त. ह्याचं पुढं तुम्ही जर खरंच सत्य असाल ना, तर लढा ना तुम्ही, काँग्रेसशी लढा आणि जिंका ना. कोण म्हणत नाही तसं, पण तुम्ही काय करता, गावागावात जाताय. मी राजकारण म्हणजे मी काय म्हणतो, मोदी नाव देतात, मोदी सरकार, गव्हर्नमेंट नाही का. पुण्यात काय दंगेकरच येणार आहेत. कारण काय आहे, त्यांनी प्रत्यक्षात कामं केलेत, प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन कामं केलेली आहेत. तुम्ही प्रत्यक्षात कुठे गेलं तरी विचारा. नळाचंच कनेक्शनचं म्हणजे पाण्याचं असो, ड्रेनेज लाईन असो, रस्ते काही ठिकाणी खड्डे पडले होते, ते रस्ते डांबरीकरण करून दिले. काही ठिकाणी काम चालू आहे. दंगेकरांनी काम केलं असं तुम्हाला म्हणायचं आहे. बरं, या ठिकाणी अजून काही महिला आहेत तिथं. नमस्कार. काय म्हणते पुणे? काय म्हणताय पुन्हा दंगेकरच येणार. काय दंगेकरांचा? माणूस व्यक्ती चांगले आहे, कामं चांगली करतात. कामं चांगली हो. ते पुढे मुरलीधर अण्णा मोहोळ आहेत, त्यांनी पण कामं चांगली केलीत. आम्ही अजून पाहिलं सुद्धा नाही त्यांना, कसले आहेत ते. महापौर असून तुम्ही पाहिलं नाही पाहिलं, कधीच पाहिलं नाही. काय वाटतंय तुम्हाला? नाही, दंगेकर भाऊच इथं सगळीकडे कामं करतात. ते सगळे प्रत्येक गोष्टीला जेव्हा बोलवेल तेव्हा हजर असतात. कधी पण बोलवा, प्रत्येक वेळेला हजर असतात. सगळे हो, भरपूर कामं केली, सगळ्यांची केली. CCTV बसवले, प्रत्येकाच्या बिल्डिंग मध्ये येऊन कामं केली, नळांची कामं केली, ड्रेनेज लाईन केल्या, सगळी कामं केली त्यांनी. आता भाजपनं तर लय ताकद लावली म्हणून. नाही ना, पण भाजपवर आमचा विश्वासच नाही ना. काय विश्वास नाही? आमचं भाऊच यायला पाहिजेत आम्हाला. आम्हाला माणूस हवा, काम करणारा माणूस हवा. महागाई प्रचंड केलेली आहे, त्यामुळे आमचं मत तर भाजपला नाहीच आहे. भाजपला नाहीच आहे. आम्ही वोटिंग दंगेकर नाही, कामाचे माणूस आहेत, करतात खूप. इथं आम्हाला हेल्प केली त्यांनी, आणि ड्रेनेज वगैरे सगळं केलेलं आहे. आणि कधी पण आम्हाला बोलवलं तर आम्ही येतात. ते मेन म्हणजे आमच्या इथं लहान मुलं खेळतात, दिवसा ढवळ्या दुपारचं खाली कोणी नसतं, मुलं सायकल खेळतात, सुट्ट्या असतात. आणि मेन म्हणजे त्यांनी आमच्या एरियामध्ये कॅमेरे बसवलेले आहेत, ती सुरक्षितता आम्हाला भरपूर आहे त्यांच्याकडून. आणि तशी भरपूर बघायला गेलं तर पाण्याची समस्या होती, पाण्याची समस्या त्यांनी भरपूर सोडवलेली आमची, म्हणजे जवळपास मिटलेही म्हणायला हरकत नाहीये. आणि अजून
कधीही वेळेला म्हणजे कधीही हाक मारली तरी हाकेला धावून येणारा माणूस आम्हाला. पुण्याचे महापौर होऊन गेले मुरलीधर मोहोळ, आम्ही कधीही बघितलेला नाहीये, फक्त नावाने ऐकून आहे, पण आम्हाला कधीही फेस केलेला नाहीये त्यांनी की तुम्हाला काही समस्या आहेत का, कधीच नाही. तसं आमचं मेन मत दंगेकरच. मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र दंगेकर जर फरक करायचा म्हणलं तर तुम्ही काय फरक करताल दोन उमेदवारात? फरक म्हणजे असं की मुरलीधर मोहोळांचं कधी नाव आत्ता तर ऐकून आहे, आज ह्याच्या आधी कधी ऐकलेलं नाही. दंगेकर जसं कसं कामाचे माणूस आहेत, कधीही बोललेलं कधी ऐन वेळेला ते आम्हाला हजीर हेल्प खूप करतात. काय म्हणताय मावशी? प्रत्येक गरजेला हजर असतात ते. प्रत्येक गरजेला आम्ही- हजर हा असतात. आम्ही कधी त्यांना फोन केला की अशी आमची समस्या सोडवायची आहे, त्यावेळी त्यांची माणसं हजर असतात. आमचं पार्किंगचं वगैरे सगळं काम करून दिले. ते मुरलीधर मोहोळ म्हणतात की आम्ही कोविडच्या काळात खूप कामं केलेत. आमच्याकडे नाही आलेले ते, आम्ही पाहिलं सुद्धा नाही आजपर्यंत. त्यांच्या बाजूला केली असेल पण आमच्या इकडे नाही, त्यांच्याकडे नाही. आम्ही पाहिलंच नाही आजपर्यंत त्यांना. मग काय कसं करायचं यावेळेस? कसं करायचं म्हणजे दंगेकरच भाऊंनाच मत द्यायचं आणि त्यांनाच विजयी करायचं. हो, काय दुसऱ्या काय अपेक्षा आहेत खासदाराकडून अजून? अपेक्षा काय नाही आणि ते पूर्ण करतात आमच्या अपेक्षा. आम्हाला त्यांना सांगावं पण नाही लागत, सगळ्यांच्याच हा, करतात. म्हणजे सांगावं पण नाही कुठेही लागत त्यांना. म्हणजे आमच्या इथंच नाही, म्हणजे सगळ्या सगळीकडे वॉर्ड मध्ये केलेलं आहे प्रत्येक त्यांनी. गल्लोगल्लीत ते केलेलं असतात. आहे. तिकडून नवी पेठेमधनं लीड जाईल का? हो, जाईल की. लीड जाईल. हो. ठीक आहे. तर अजून काही महिला आपल्या सोबत आहेत. बरं, पुणेकर म्हणून काय काय व्हायला पाहिजे पुण्यात अजून? पुण्यामध्ये बऱ्याचशा एकतर ट्रॅफिकची समस्या समस्या आहे, नंतर लेडीज असुरक्षित आहेत, नंतर बाहेरून आलेले हे विद्यार्थी वगैरे त्यांच्यासाठीची पण भरपूर काही त्यांना नाही आहेत सोयी. नुसतं पुणं वाढतच चाललेलं आहे, त्याच्यामध्ये तेवढ्या सोयी झालेल्या नाहीत. बेरोजगारी आहे. नंतर आता बदल हा हवाच आहे. 10 वर्ष 9 वर्षात जो मोदी सरकारचा आहे, झालं असतं मोदी सरकार, परंतु आता जे महाराष्ट्रामध्ये जे गलिच्छ राजकारण झालं त्याच्यामुळे बरेचसे लोक त्यात सुद्धा खूप नाराज आहेत. आणि मतदार हा साध्या साध्या गोष्टींचाच अपेक्षित असतो, जसं रोजीरोटी हे वगैरे, तर ते तर मिळालं पाहिजे. तेही ह्या काळामध्ये थोडं अवघड झालं. बरं, योजना जाहीर केल्या त्या गरिबांपर्यंत किंवा गरजूंपर्यंत पोचलेल्या नाही आहेत, नुसत्याच त्या जाहीर झाल्यात. बरं, त्या जाहीर झाल्यानंतर जर गरजू व्यक्ती गेला तर त्यात एखादा क्लॉज असा असतो की तो क्लॉज आहे ना त्या व्यक्तीला तिथं म्हणजे तो नसतो त्याच्यात. कुठेतरी रेशनिंग कार्डवर 22,000च दाखवा उत्पन्न, 22,000 कुणाचं असणार आहे? ते उत्पन्न नसतं, तो गरीबच असतो. अशा काही आहेत. म्हणजे बेरोजगारी आहे. जसे की आपल्या इथल्या भरपूर कंपन्या, फॉक्सकॉन कंपनी, एअरबस महाराष्ट्रातली, हिरे बाजार, ह्या ज्या सगळ्या कंपन्या त्यांनी नेल्या गुजरातला. गुजरातही आपलंच आहे, परंतु महाराष्ट्रातनं न्यायच्या नव्हत्या, की ज्या तळेगावला होणारा उद्योग त्यात इथे आमचे इतके विद्यार्थी शिकलेले आहेत की इथल्या इथे आम्ही काय आता गुजरातला पाठवणार का? पण तो तिथं नाही झाला, आला हिरे बाजार परत. किंवा पण ह्या ज्या गोष्टी केल्या ना त्या चुकीच्या केल्या. काँग्रेस पक्ष आहे तुमच्यासमोर, BJP हा पक्ष आहे. ध्येयधोरण जर तरुणांचं उज्ज्वल भविष्य करायचं असेल, देश स्ट्रॉंग करायचा असेल किंवा प्रगती करायची असेल अजून, तर ह्या दोन सक्षम पर्यायापैकी तुम्हाला कुठला पर्याय बेस्ट वाटतो? भाजप आणि काँग्रेस म्हणजे दोन्हीमध्ये कोण बेस्ट वाटतं? आता इथे काँग्रेस आहे, म्हणजे जसं की महाविकास आघाडीची आहे मी, काँग्रेसच आहे असं नाही तर महाविकास आघाडीची आहे मी, त्यामुळे माझं मत काँग्रेसला राहणार आहे. त्यामुळे त्या काँग्रेसची तुलना केली तर रवींद्र दंगेकर आणि मुरलीधर मोहोळ नाही, ते जर तसं पाहिलं तर नुसतं महाविकास आघाडी ते महायुतीत जरी असते दंगेकर, तरी आम्ही दंगेकरांनाच मतदान केलं असतं. मनुष्य एक ओके, म्हणजे खूपच माणूस बघून. नमस्कार, काय नाव? जाधव, आनंद जाधव. कुठले प्रॉपर? डेक्कन जिमखाना, पुलाची वाडी. मतदारसंघ लोकसभेला पुणेच येतोय. हो. काय फाईट तगडी लागली इथं? लागणार ना. रवींद्र दंगेकर, मुरलीधर मोहोळ, वसंत मोरे आहेत अजून. हो, कसं होईल? लागेल, दंगेकर लागतील. दंगेकर लागतील. हो. कारण काय? कारण म्हणजे मागच्या वर्षीचा त्यांचा हे झाला, विजय झालेला आहे. आमदारकी होती, ही खासदारकी. खासदारकी असली तरी त्यांना मिळाले मत भरपूर मिळाली आहेत आणि आता ह्यामध्ये पण मिळू शकतील. हो. मुरलीधर मोहोळांचं कसं काम आहे? मोहळांचं बी काम आहे, बरं, पण यांचं जास्त आहे. दंगेकरांचं जास्त आहे. बरं, ठीक आहे. अजून काय लोक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलू. काय वातावरण? दंगेकरच येणार आहेत यावेळेस पण खासदार म्हणून. हो. काय तुम्ही दंगेकरांशिवाय बोलत नाही, काय भानगड आहे?
आता काम करणारा माणूस आहे आणि आता खासदार म्हणजे त्याला केंद्रात पाठवायचं आपण. आता केंद्रात तुम्हाला माहिती आहे कशी परिस्थिती आहे. ते लोक त्यांचेच लोक मोठे करतात आहे. सगळे भ्रष्टाचारी बलात्कारी सगळे त्यांच्यातच आहेत. त्यापेक्षा काँग्रेसचा चांगला काम करणारा माणूस आपण नाही काय बोलतो कॅरेक्टरनी पण चांगला आहे, सगळ्याच गोष्टी चांगला आहे, असा माणूस आपण दिल्लीत पाठवूया असं सगळ्या पुणेकरांचंच मत आहे. मुरलीधर मोहोळ म्हणतात की मी चांगली काम करेल दिल्लीत गेल्यावर. ते दिल्लीत जातील म्हणजे ते काय काम करणार आहे. ते मोदी जे बोलतील तेच करणार आणि मोदी काय करतात आपल्याला सगळं माहिती आहे. 15 लाखाचा जुमलापासून सगळं चालू झालं सगळं आतापर्यंतचं. आता किती भ्रष्टाचारी आहेत काय ते पक्ष याचे त्याचे फोड याची त्याची घरं फोड हेच राजकारण चालू आहे. किती लेडीज येईल इकडून मग दंगेकरांना? लाखभराचं लीड येईल माझ्या हिशोबाने. एवढं? हो. वसंत मोरे आहेत तरी पण. वसंत मोरे त्यांच्या एरियापुरते ठीक आहेत, ते एवढे फेमस नाही आहेत. फेमस नाही हो आणि काम पण नाही. खरं आहे काय? नाही खरं आहे तेवढं. रवींद्र दंगेकरांमुळे काय फरक पडायचा नाही नाही, आपलं काय वसंत मोरेंमुळे नाही काय नाही फरक पडणार. काय फरक पडणार नाही. बरं ठीक आहे. अजून काय लोक आहेत आपल्या सोबत? नमस्कार. बोला. अरे अहो पुण्यात पहिल्यांदा टोपी बघितली मी. या आमच्या गावाकडेच टोपी नसती राहिली. बोला. काय सांगताय? मित्र आहेत काय दंगेकर? मित्र आहेत दंगेकर. मित्र म्हणा, स्नेही म्हणा, बर किंवा मदतीचा हात पुढं करणारे म्हणा. बर मित्र निवडणुकीला उभे आहेत की? असू द्या ना. बोला ना. मुरलीधर मोहोळ आहेत. असू द्या. तगडे पण ही टफ फाईट होणार आहे आणि 11,400 मतांनी विधानसभेला आले. यावेळेला 22,800 मतांनी येणार. हे कुठेतरी लिहून ठेवा. एवढ्या कमी मतानं कसं? नाही वाढणार ना, कारण तिसरा एक उमेदवार उभा राहिला ना. बर त्याच्यामुळे माझा एक अंदाज आहे आणि तो येणार 22,000च्या पुढे येतील, पण 22,800. बर मुरलीधर मोहोळ कोविड मध्ये लय काम केली ती म्हणून. कोणी? मुरलीधर मोहोळ. कामाची तर पावती नाहीये, पण तुमच्या दंगेकर साहेबांची तर पावती आहेच. प्रत्येक वाड्यात जाऊन त्यांनी कोबे करून दिलेले सिमेंट कॉन्क्रीटचे. शनिवार नारायणपेठ प्रत्येक ठिकाणी त्यांना कुठं म्हणायला खोटे की बाबा असं आहे की ते लगेच येणार, काम करून मोकळे होणार. फॉर एक्झाम्पल समजा रवींद्र दंगेकर दिल्लीला गेले आणि मुरलीधर मोहोळ दिल्लीला गेले, दोघांना कोणतरी गेले. तुमचे प्रश्न गांभीर्यानं चांगलं कोण मांडू शकेल? रवींद्र दंगेकरच मांडू शकणार. कारण तो कसं माहितीये का, ते गरिबीतून पुढे चाललेले आहेत आणि त्यांना मदतीचा कार्यकर्त्यांचा हात भरपूर आहे, भरपूर प्रमाणात आहे. आणि सगळीकडे कसबा म्हणा, नारायणपेठा, दत्तवाडी म्हणा, सगळी प्रत्येक ठिकाणी त्यांचं आहे ना गाजावाजे त्यांच्या नावाचं आहे. आणि ते टिकल का मतदानापर्यंत? ना टिकणार ना शेवटपर्यंत. ठीक आहे. बरं वाटलं पण टोपीवाल्याला बोलून जरा. काय वातावरण आज तिथं दंगेकरांचं वातावरण आहे आपल्या या सगळ्या एरियामध्ये. मुरलीधर मोहोळांचं वातावरण नाही इथं. कसं काय नाही? दंगेकरांचं महापौर असून वातावरण नाही. महापौर कधी आले तिकडं? आलेलेच नाही आहेत कुठल्या ह्याच्यात. सदाशिव पेठ नवी पेठ मध्ये कधी आलेत महापौर? दंगेकर किती वेळा आले तिकडे? दंगेकर इथं येतात, आठवड्याला येतात ते. आठवड्याला येतात. आणि आता निवडणुकीनंतर सुद्धा हे कॅमेरे वगैरे सगळ्या अख्ख्या या बोळात, पलीकडच्या बोळात, त्या पलीकडच्या बोळात, सगळ्या बोळांमध्ये कॅमेरे लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे दंगेकरांनी. आणि मुरलीधर मोहोळांचं काय काम आहे का इकडे? इथं काहीच काम दिसत नाही तुमचं. काही काम दिसते? काहीच काम नाहीये इथं. रासने म्हणून होते, हेमंत रासने गेल्या वेळेला उभे होते. त्यांचे दिले ते कधी आलेत बोळामध्ये? विचारा बरं त्यांना. ते पण आले नाही, कधी झालेलं नाही. भाजपचा एकही नेता या बोळात आतमध्ये येत नाही येत. इथं सगळे तुमचे शिवसेना दिसते तर पूर्ण शिवसेना. भाजप एवढा कॉन्फिडन्स म्हणते की आम्ही 400 जाणार. 400 पार. मोदी स्वतः जात नाही 200 पार. ते 400 पार कधी जायचे? पुणे सीट भाजपला काँग्रेसला? कुठलं पुणे सीट? काँग्रेसलाच जाणार आहे. काँग्रेसला जाणार आहे. ठीक आहे. अजून काय लोक आहेत? बोला की. आता रोज ओरडतात, पेपरला डिक्लेरेशन करतात की काँग्रेस सरकारने 60-70 वर्षात काय केलं हे लक्षात घ्या. हा फार मोठा मुद्दा आहे. होय, भाजपवाली म्हणते काय सगळीकडे गेलं की आम्ही काय केलं. पण 10 वर्षात तुम्ही सत्तेत आलात, कुठलं कॉलेज बांधली, कित्येक धरणं बांधली, कित्येक लोक हे सांगा ना तुम्ही. हे काय सांगत नाही. मोदी लोक जाऊन भाषण का बोलत नाही की आम्ही हे केलं म्हणून? एक कॉलेज, एक विद्यापीठ बांधलंय का? एक धरण बांधलंय का? हे कुणी केलं? काँग्रेसने 60-70 वर्षात केले. लाखो लोकांना नोकऱ्या कुणी दिल्या हो? नोकऱ्या हा प्रश्न. आज पेन्शनर आहेत लाखो. हे कुणामुळे झाले? काँग्रेसने यांना म्हणजे काँग्रेस निवडून आल्यामुळे झालं. आज ही महाविकास आघाडीची हीच ध्येय धोरणं आहेत की सर्व लोकांना नोकऱ्या, बेकारी घालवायचीच. आज तुम्ही लोक एवढे विद्यार्थी बाहेर गावावरून आलात
बरोबर की ह्या मुलांनी आता शिक्षण करून जातात, ग्रॅज्युएट होतात, ग्रॅज्युएशन होतात, ह्यांच्या कामाचं काय? एक साधा मुद्दा आहे. आणि जातीवादाचं राजकारण, घराघरात भांडणं लावा, हे कशासाठी तुम्ही करता? आम्ही जनतेला काय दिलं ते सांगा ना तुम्ही. जनतेला आम्ही काय देणार निवडून आल्यानंतर? आता ही त्यांचा तिसरा टर्म चालू झालाय. 10 वर्षात काय, कालच्या पेपरला एक पवारांनी तुम्ही काय केले 10 वर्षात विचार, पण 10 वर्षात तुम्ही काय केले सांगा ना. पवार साहेबांनी कॉलेज, टेक्निकल सगळीकडे शहर सुधारत आहे. टेक्निकल मोबाईल लाईन हे बघा ना, हे कुठली सुधारणा आहे? या सगळ्या टेक्निकल टीव्ही बीव्ही घरात बघतो, मोबाईल. त्यावेळी काँग्रेसचे राजीव गांधींनी आणलेलं आहे. इंदिरा गांधींनी ते पुढे आणत गेलेत. त्यामुळे सगळे लोक कामावर जातात. हजारो लोक महानगरपालिकेत कामाला आहेत. जिल्हा कुणी लावले? त्यांनी एखाद्या लावलेत का? सत्तेत आल्यापासून यांनी कुणालाही कामाला लावलेलं नाही. दाखवा इथली 4 लोक. मी स्पष्ट सांगतो, मी लक्षात घ्या, रिटायर होऊन मला 15 वर्ष आली. कुठं होतं तुम्ही? मी PMT होतो. रिटायर काही उपयोग नाही, पेन्शन नाही आम्हाला. पिके गेले का पिके? बरं का, एवढं सरकारी पेन्शन ह्यावेळी तुम्ही पेन्शन वाढेल लोकांना. सामान्य लोकांच्या चुली पेटत नाही. इथं लाखो करोड रुपये तुम्ही रोज खर्च करताय. सामान्य जनतेसाठी काय करताय एवढं आम्हाला उत्तर द्या. त्यामुळे ह्यावेळेस भाजपला काय करणार तुम्ही? हद्दीपार करून टाकणार. तर या प्रतिक्रिया आहेत. अजून काय लोक आहेत? तुम्ही राहिलाय की बोलायचं? काय ज्येष्ठ नागरिक काय म्हणतात पुण्याचे? भाजपला हाकलून द्या बस. भाजपला हाकलून द्या. हा मग 400 पार यायचं म्हणते. मग त्यांना कसं कळालं 400 पार होणार हे सांगा तुम्ही मला. कळालं कसं आहे? तुम्ही उत्तर द्या मला. चला तुम्ही आता माझी मुलाखत घेताय ना, त्यांना हे कसं कळालं ते मला उत्तर द्या. ती काय म्हणा लागले, 10 वर्षात लय काम केली म्हणते भाजपवाली. 10 वर्षात लय काम. ती कामं म्हणू द्या. तुम्ही मला सांगा 400 त्यांना आकडा कसा कळाला? उत्तर द्या मला पहिला. आता उत्तर नीट द्यायचं. नाही ते आता रोज पेपर नाही, पेपर ऐकून घ्या. पेपरवाले बोलतात, स्वतः मोदी बोलतो या इस बार 400 पार. मोदीच म्हणले. मग ह्याचा अर्थ काय झालं? तिथे जाऊन काहीतरी खाडाखोड करणार. 2 महिने 3 महिने लावले मतदान मोजायला का? बरोबर म्हणजे काय सांगा ना, उत्तर द्या की मला. तुम्हाला वाटतं ईव्हीएम मध्ये गोळा आहे? होणार 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 100% होणार. आणि या टायमाला परत मोदी सरकार तिथे वर करणार काला कांड्या. आणि यावेळी बघा ना आले तर बोला. आमच्या इकडनं नाही येणार. आमच्या इकडनं फक्त काँग्रेस लागणार हे लक्षात ठेवा. हा मनुष्य धनगेकर काम करणारा माणूस आहे. केव्हाही उभा राहणारा माणूस आहे. धनगेकर सारखा माणूस नाहीये. मुरलीधर मोहोळ त्याला पाहिलंच ना काळा की गोरा, तर त्याला मुरलीधर मोहोळला काय बोलायचं आम्ही? फोटोत पाहिलं नाही? पाहिलंच नाही. माझ्या मी हद्दीमध्ये पाहिलंच नाही. कधी आलेला, कधी माणसांवर बोललेला. त्याला विचार कधी नवी पेठेमध्ये तू गेला का कोणावर बोलायला? तुम्ही स्वतः जाणार ना कोथरूडला तेव्हा विचार त्यांना तुम्ही गेले होते का विचारा बस. ठीक आहे. तर या प्रतिक्रिया आहेत. सांगतो फक्त हे काय सेफ्टीचा आणि दुसरा ड्रग्ज ऍडिक्शनचा. सेफ्टीचा असा की कोयता गँग तुम्हाला माहिती असणार. पुण्यातलं सगळं पेपरला तर ते आहेच. आणि त्याचा अजून काही निकाल लावलेला नाही. तर हे सगळे गृहमंत्री आता म्हणा किंवा ते म्हणजे हे कोणी कामच नाही करत. त्यासाठी आम्हाला दंगेकर पाहिजे. दुसरा आता ड्रग्सचा तो काय ते मला त्याचं नाव नाही माहिती, मेफेड्रोन आय गेस. तर त्याचं पण आता दंगेकरांनीच पूर्ण त्याचा पाठपुरावा करायचं ठरवलंय. तर त्याच्यावर पण ते लोक काय ऍक्शन घेत नाहीयेत. त्यामुळे आपल्याला भाजपा नकोच आहे टोटली. भाजपा तुम्हाला नको. तर थांबूया आता. हे मुद्दे आहेत पुणेकरांचे. आज पुण्यातला हा पहिलाच व्हिडिओ आहे. बोला की, बोला द्या तुम्हाला अजून बोला. मी काय बोलतो, मोदी सरकार बोलतो ना गरिबी हटाव. गरिबी काय हटवली ती सांगा त्यांनी मला. लोकांची पैसेवाल्यांना पैसे देत गेलेले आतापर्यंत. तो पैसेवाल्यांना पैशाला मोठं केलंय, गरिबांना गरीबच ठेवलंय. आणि ह्याच्या किमती वाढवल्या. आता बघा ही निवडणूक संपू द्या, ह्याच्या किमती परत वाढणार आहेत. वाढणार? हो वाढणार, 100% वाढणार. मोदी सरकार परत वाढणार. 400 रुपयावर गेला होता. 400 रुपयाचा गॅस 1200 रुपयावर गेला होता. आता कमी केला. आता कमी केला 800 रुपये. म्हणजे इलेक्शन आहे म्हणून. इलेक्शन झाल्यावर परत 1200 वर जातो का नाही? बरोबर आहे, योग्य आहे. बरोबर आहे. हो हो योग्य आहे. आता तुम्ही सांगा, गेल्या टायमाला अशाच निवडणुका होत्या, पेट्रोलचे भाव कमी केले होते. लगेच मोदी सरकार लगेच दुसऱ्या दिवशी भडकले पेट्रोलचे भाव. ते दुसरा एक प्रश्न तुम्हाला मला विचारायचा. हा बोला. भाजप काय म्हणते की काँग्रेसला जर सत्ता दिली तर आपला हिंदू धर्म धोक्यात आहे म्हणून? कधीच नाही. याच्या अगोदर 70 वर्षामध्ये हिंदू धोक्यात आला का कधी? तुम्ही मला सांगा. मुसलमान किंवा मराठा असा सगळे भाऊ भाऊ म्हणून ते मानतात काँग्रेसवाले. त्याच्यामुळे ते काही होणार नाही. काय होणार नाही. काँग्रेस असा पक्ष आहे
सर्व धर्म भाव असा हा काँग्रेस जगात एक नंबर पक्ष आहे. रवींद्र दंगेकर कसे आहेत? एकच वादच नाही, ते काम करणार, सगळ्यांना जवळ घेऊन काम करतात. तिथे जात ना पात लक्षात घ्या, असं दंगेकरांचं काम. महाराजांचं कसं होतं, सर्व धर्म समभाव होता त्यांच्याकडं. मुसलमान होता, सगळे होते, ह्याच्यामध्ये मुसलमान सुद्धा होते. मग तसं काय वाटतंय आता शेवटी जाता आज जनतेला पण माहीत झाले की इलेक्ट्रॉल बॉन्ड सारखा हा मोठा घोटाळा आज जनतेला माहिती पडलाय आणि तो पण न्यायालयामुळं. आज कुणाला माहिती होतं की चंदा दो धंदा लो ही स्कीम मोदीजी राबवतील, महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात. म्हणजे तुम्ही असं करताय की एखादी वस्तू घेण्यासाठी किंवा एखादं कुणाला टेंडर देण्यासाठी तुम्ही त्याच्यासाठी पैसे मागताय. म्हणजे तुम्ही पहिले पैसे द्या, मग आम्ही तुम्हाला त्याच्या बदल्यात मोबदला देऊ. असे भरपूर चालू आहे आता सध्याच्या घडीला. इलेक्ट्रॉल बॉन्ड सारखा सर्वात मोठा घोटाळा हा आज महाराष्ट्राला पण कळाला आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा कळाला आहे. आणि मी तुम्हाला लिहून देतो, महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी 10 ते 12 जागा या फक्त बीजेपीला मिळतील आणि उर्वरित सर्व जागांवरती महाविकास आघाडीचा विजय होईल. काय वाटतंय? काय वाटतंय म्हणजे काय बद्दल म्हणजे ते सांगा. निवडणुकीबद्दल काय वाटतंय? आम्ही मोहळांचा विचारच केलेला नाहीये. आम्ही ऍक्च्युली आता लोकसभेचा विषय हा आम्ही मोदी आणि राहुल गांधी ह्या दोनच गोष्टी कॉम्पिटिशन मध्ये आम्ही धरलेल्या आहेत. बेरोजगारी नंतर जी म्हणतो आपण की हुकुमशाही ह्या विरुद्ध आम्हाला आता लढायचं आहे. त्यामुळे आम्ही यावेळेस धनगेकरांना हे करणार आहे. धनगेकरांना मुरलीधर मोहोळ स्वतः म्हणाले की तुम्ही रवींद्र दंगेकर मुरलीधर बघू नका, राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी बघा. त्या दोघांची जर तुलना केली तर सरस कोण आहे? 4थी पास का 8वी पास? आता भाऊ 8वी पास आहेत, बरोबर आहे. 4थी पेक्षा 8वी चांगली आहे ना. आणि राहुल गांधींचं जर क्वालिफिकेशन म्हणलं तर हे खूप आहे. जर कंपॅरिझन म्हणलं तर म्हणजे जसे काँग्रेस काळामध्ये हे म्हणत होते की सोनिया गांधी रिमोट कंट्रोल हरवायचे तेव्हा मनमोहन सिंग हलायचे असं म्हणायचे. आता मग कोण हलवतो मोदींच्या मागं? मोदी 4थी पास आहे, त्यांना इंग्लिश तरी येते का नाही आम्हाला अजून माहिती नाही. मग त्यामुळं कसं होतंय की राहुल गांधी हा आम्हाला पर्याय ऑप्शन आहे. आणि दर 5 वर्षांनी सरकार बदललंच पाहिजे तर सगळ्या गोष्टी 10 व्यवस्थित वर्षात होतील. भाजपला ठेवले, कुठं बदलले लोक? आम्ही कुठे ठेवले? आता ते काय गोंधळ करतात आम्हाला माहिती आहे का? म्हणजे कसं आहे, मशिनीमध्ये काय गोंधळ करतायत का काय करतात? रवींद्र दंगेकरांच्या कामाबद्दल बोलला सगळे तुम्ही, चांगलं काम आहे. म्हणजे कसं आहे, पण मुरलीधर मोहोळ पण महापौर होते, तर त्यांचा कार्यकाळ कसा राहिलाय? मुरलीधर मोहोळ म्हणजे कसं आहे माहिती आहे का? आता म्हणजे छोटीशी एक गोष्ट घेऊ आपण, आपल्या कॉर्पोरेशन ते पुढंपर्यंत म्हणजे ही मुळा मोठा नदी जाते. मुळा मोठा नदीच्या पात्रामध्ये जेवढं काय आहे त्याबद्दल पूर्ण टेंडर निघले, सगळे पैसे झाले, सगळे घेतले, बरोबर. तिथं काम काय केले आज? म्हणजे आता तुम्ही ओंकारेश्वर पुलाला गेलं तर पूर्ण तुम्हाला झाडे दिसतील पाण्यामध्ये. म्हणजे हे कामं केलीत का? म्हणजे हे महापौर असताना यांनी काही करू शकले नाहीत. हे लोकसभेत गेलं, तिकडे गेलो, इथं बसून इथलं काय करणार आहेत? म्हणजे हा विचार करताय तुम्ही? बरोबर. म्हणजे आम्ही एक छोटंसं उदाहरण सांगितलं, अजून यात खूप काही गोष्टी आहेत. किती लीड झाली इकडून? लीड म्हणजे कसं आहे, आता ते म्हणतात मतदानाला म्हणजे कसं आहे की आमच्या रक्तदानाला एवढं आहे तेवढं आमचं लीड येणार. मला त्या रक्तदानाचं लीड आहे ना त्याच्यापेक्षा खालती अजून त्यांचं मतदानाचं वोटिंग होणार फक्त, असं होईल. हा, ठीक आहे. तर या प्रतिक्रिया आहेत, पुणेकर आहे ते. आणि पहिला व्हिडिओ आहे हा पुण्यातल्या प्रामुख्यानं. बोलता काय नगू म्हणतात, काय जण बोलत नाहीत. या तर ह्या सगळ्या प्रतिक्रिया पुण्यातनं घेतल्या. आज पहिलाच व्हिडिओ आहे पुण्यातला. नवी पेठ हा जो रवींद्र दंगेकर यांचा बालेकिल्ला समजला जातो त्या सगळ्या भागातल्या ह्या प्रतिक्रिया आहेत. खरं तर इथून पुढं मतदान होईपर्यंत आपण हा जो काय कौल आहे तो असा जाणून घेणार आणि एकंदरीतच पुणेकरांचं काय कौल आहे, पुणेकरांच्या समस्या काय आहेत, रवींद्र दंगेकर की मुरलीधर मोहोळ किंवा वसंत मोरे यांचा फॅक्टर नक्की काय पुणेकर विचार करतायत ह्या निवडणुकीला हे जाणून घेण्याचा मी इथून पुढे सातत्यानं प्रयत्न करणार आहे. गोपामाळेसोबत मी गणेश गायकवाड, एबी मराठी न्यूज, कसबा, पुणे.